आज मस्साजोगमध्ये न्यायाकरता लढा दिला जाणार आहे। अन्नत्याग आंदोलनाला आता अगदी थोड्याच वेळात मस्साजोगमध्ये सुरुवात होतीये। पुढची बातमी या संदर्भातली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून मस्साजोगचे ग्रामस्थ लढा देत आहेत। त्याचाच पुढील भाग म्हणून आज संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करतायत। काल पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर रात्री उशिरा ग्रामस्थांशी चर्चा करून देशमुखांनी हा निर्णय घेतलाय। आजपासून आंदोलन हे सुरू होणार आहे, ज्या आंदोलनात दुपारी 12च्या दरम्यान जरांगे पाटील सुद्धा सहभागी होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, मी तुमच्याकडे येणारच आहे। या सगळ्या मुद्द्यावर आपण अधिक चर्चा करणार आहोत, तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे। पण लोकशाही मराठीने जे काही सवाल उपस्थित केले आहेत सचिन, त्याआधी आपण पाहूया आणि त्यानंतर आपण तुमच्याकडून अपडेट घेऊया। लोकशाही मराठीने काही सवाल या सगळ्या मुद्द्यावर उपस्थित केलेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी कृष्णा आंधळेला अद्याप अटक का नाही झाली आहे? कृष्णा आंधळे फरार आहे की त्याचा घातपात झालाय? संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील तपासाची माहिती समोर का येत नाही? वाल्मिक कराडच्या चौकशीतून काय बाहेर आलेलं आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर चालणार का? आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार का की फक्त आंदोलनच सुरू राहणार? हा देखील मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, या घटनेला जवळपास 2 महिने आता उलटून गेलेले आहेत। आता मात्र अन्नत्याग आंदोलन आजपासून सुरू होत आहे। अगदी पुढच्या पाऊण तासात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक भेटीगाठी झाल्या, नवनीत कौवत यांच्याशी चर्चा सुद्धा झाली, पण आज मात्र पाण्यावरच्या टाकीच्या आंदोलनानंतर अन्नत्याग आंदोलन हे करावं लागतंय। काय घडतंय नेमकं मस्साजोगमध्ये? लागवीजी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने उलटून गेलेले आहेत। 60 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत। मात्र न्यायासाठी या कुटुंबियांना आंदोलनाला, उपोषणाला बसावं लागतं, अन्नत्याग करावं लागतं। हे नक्कीच दुर्दैव आहे। याला लढा जरी म्हटलं तरी चालेल, मात्र या लढ्याला दुर्दैवच म्हणावं लागतं। कारण घरातील सदस्य जातो मात्र न्याय मिळत नाही। त्यामुळं मुलगी असेल, भाऊ असेल, पत्नी असेल, यांना राज्यभर फिरावं लागतं आणि न्यायाची मागणी करावी लागते। आणि अखेर त्यांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा जो आहे, आंदोलनाचा इशारा जो आहे, तो या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळं आज 10 वाजेपासून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अन्नत्याग करतायत, त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यासोबतच गावकरी, ग्रामस्थ देखील सहभागी होणार आहेत। कारण हा प्रश्न एवढा गंभीर आहे। आपण विचारल्याप्रमाणे ज्यांची नावं घेण्यात आलेली आहेत, काही जणांना अटक करण्यात आली तर काही जणांना अटक का केली जात नाही, हा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। तपासामध्ये काय काय समोर येतंय किंवा तपास कशा पद्धतीनं चालू आहे याची माहिती सुद्धा या कुटुंबियांना देणं गरजेचं आहे, मात्र ती सुद्धा त्यांना मिळत नाहीये। आणि धनंजय देशमुख यांनी सुद्धा बोलताना हे सांगितलंय की खालचे कनिष्ठ कर्मचारी जे आहेत किंवा पोलीस आहेत, ती जी काय माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचू देत नाहीयेत, त्यामुळे तपासाला योग्य ती दिशा मिळत नाहीये। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तपासाला योग्य ती दिशा मिळाली तर कुठेतरी न्याय मिळू शकतो, मात्र न्याय मिळत नाहीये। त्यामुळे अखेर आम्हाला उपोषणच करावं लागणार, ही भूमिका घेऊन या ठिकाणी आज मस्साजोग या गावामध्ये अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरू केलं जातं। या ठिकाणी या उपोषणामध्ये स्वतः मनोज जरांगे पाटील हे 12च्या नंतर येतील आणि त्या ठिकाणी सुद्धा ते या कुटुंबियांशी संवाद साधतील। त्यांनी सुद्धा आपली भावना जी होती ती व्यक्त केली होती, मात्र त्यांना या अन्नत्याग आंदोलनामध्ये, उपोषणामध्ये सहभागी होऊ दिलं जाणार नाही, कारण त्यांची प्रकृती खराब आहे असं स्वतः धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। त्यामुळे हा लढा तीव्र स्वरूपाचा बनला। लागवीजी सचिन, जसं तुम्ही म्हणताय की काल अगदी धनंजय देशमुख यांनी या सगळ्या प्रकरणी
जेव्हा संवाद साधला. इतकंच नाही तर जेव्हा सुरेश धस धनंजय देशमुख यांच्या भेटीकरता पोहोचलेले होते तेव्हा धनंजय देशमुख यांचं एक विधान फार महत्त्वाचं होतं. हे आरोपी आपल्यासाठी आरोपी आहेत, पोलिसांकरता मात्र ते मित्र आहेत, असा थेट आरोप धनंजय देशमुख यांनी लगावलेला होता. त्या दृष्टिकोनातून एकूणच अन्नत्याग आंदोलन तर आहेच, पण या माध्यमातून व्यवस्थेविषयी कुठेतरी चीड निर्माण झाली आहे, संताप व्यक्त केला जातोय मस्साजोगमध्ये. लागवीच्या आपण म्हटल्याप्रमाणे आणि धनंजय देशमुख यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्यांचे आरोप खास करून या ठिकाणी पोलिसांवर जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी योग्य ती चौकशी केलेली नाहीये. चौकशीमध्ये बहुतांश वेळा असं झालंय की हे त्यांचे जवळचे संगवंगडी आहेत, मित्र आहेत, अशा प्रकारची या ठिकाणी या चौकशीमध्ये त्यांनी स्वतःची भूमिका जी आहे ती बजावल्याचं असा आरोप देखील या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर चौकशी करत असताना कुठेतरी तुम्ही आरोपींना पाठीशी घालताय, त्यांना तुम्ही जाणीवपूर्वक कुठेतरी पाठीशी घालून या हत्या प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करता असा आरोप देखील जो आहे तो धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी न्यायाची मागणी करत असताना उपोषण करावं लागतं, अन्नत्याग करावा लागतोय. म्हणजे या माध्यमातून का होईना सरकारचं लक्ष केंद्रित केलं जाईल आणि पोलीस कुठेतरी याकडे लक्ष देतील, हीच भूमिका आणि हीच भावना जी आहे ती या कुटुंबियांची पाहायला मिळते. त्यामुळे उपोषणाला सुरुवात होईल. आता 10 वाजेचा त्यांनी वेळ दिलेला आहे. 10 वाजता हे उपोषण सुरू होते. गावकरी सहभागी होत आहेत आणि त्यासोबतच इतर गावातून सुद्धा काही नागरिक येतील, ते सुद्धा या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. म्हणजे हा लढा एवढा तीव्र स्वरूपाचा झालाय तो म्हणजे न्यायासाठी. आणि न्यायासाठी कुठेतरी ज्यांच्या घरातील सदस्य जातो त्यांनाच या ठिकाणी अन्नत्याग करावा लागतो, उपाशी राहावं लागतं आणि न्याय मागावा लागतो. हे नक्कीच एक दुर्दैव आहे, शोकांतिका आहे. लागवीजी निश्चित. तुर्तास धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.